नवीन नाशिक प्रभाग समिती सभापतीपदी बाळकृष्ण शिरसाट यांची बिनविरोध निवड. नाशिक महानगरपालिकेच्या नवीन नाशिक सिडको प्रभाग समितीच्या सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे बाळकृष्ण शिरसाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सिडको परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला असून शिरसाट यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निवडणूक प्रक्रिया आणि बिनविरोध निवड. प्रभाग समिती सभापती पदासाठी केवळ बाळकृष्ण शिरसाट यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. महापालिकेच्या नवीन नाशिक प्रभाग समितीवर वर्चस्व राखण्यात भाजपला यश आले आहे. विरोधी पक्षाकडून कोणताही उमेदवार उभा न केल्याने ही प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विकासाचा संकल्प निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळकृष्ण शिरसाट यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. सिडको प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याला माझे प्राधान्य असेल. रस्ते, पाणी आणि स्वच्छता या मूलभूत सुविधांवर अधिक भर देऊन प्रभागाचा कायापालट करण्याचा माझा प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.